नमस्कार भावांनो बहिणींनो, कसे काय चालली? आशा करते चांगलीच असावा, चांगलेच असतील. तर पा आपण 2-3 दिवसापासून काय कापसाला जाय का उठपळ जाय कापसाला, उठपळ जाय कापसाला. शुक्रवार, शनिवार, रविवार, आज आहे सोमवार. काय कापूस 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 कापसाला काय घरचं काम बी काहीच आवराना नाही. सकाळी उठायचंय, स्वयंपाक करायचा, डब्बा भरायचाय, निघायचंय. संध्याकाळी आलं की खरकडे बरकडे भांडे घासा, स्वयंपाक करा, जेवलं की झोपले. लय हाल झाले 3 दिवसामध्ये. अवतार पा कसं होऊन गेला पूर्ण, बापरे. चला तुम्हाला दाखवते मी 3 दिवसाचे कपडे किती पडले होते धुवायचे. आणि सगळे पीठ बी संपलं. एक तर गव्हाचं पीठ बी नाही पा. डब्बे मी आता घासले, तुम्हाला डब्बे दाखवते. हे पा डब्बे घासले, एवढे भांडे गिंडे घासले. आता हे बापले का 2 जण जेवलेत. बघा अशा पोळ्या उघड्या ठेवल्यात, पाणी इकडं ताट या असं ठेवून सगळे गेले. चला तुम्हाला आता कपडे दाखवते मी. ते कपडे धुतलेत तर हे पा, हे पुरे कपडे ते तिथपर्यंत दोरणी. हे कपडे पूर्ण, हे पुरे कपडेच कपडे आहे का. हे सारे कपडे पर्यंत पूर्ण कपडेच कपडे धुतले. आणि काय अवतार आई ग पडत होते. आता एवढे सारे कपडे धुतले. आणि मग काय झालं, मला आता एवढं सगळं आवरलंय आपलं. आता जावा म्हणलं, आता काय कामाला जायचं नाही काय नाही म्हणलं, लय उशीर झालाय, कुठं कामाला जाऊ. तर मग नाही तर जायचं. पण आला पाहतेत का मध्ये एका भाभीचा फोन. म्हणे अगं बाई, मी तर भरोश्यावर काम ठेवून आले, मी गावाला आले, मी काम नाही केलं, कोणाला बायाला सांगून नाही आले, तू घरी जाय आणि काम कर. तर तसंच डोकं पाहिजे, असं डोकं असंच आहे. उठले गेले तसेच कामाला, काम करून आले. आता नेमकीच आले बा. नेमकी जेवायला बसले, 2-4 घास खाल्ले, तिचा फोन आला तर चालले गेले तसेच. चला तुम्ही म्हणता पा मग 3 दिवसात कापूस किती किलो भरलाय. तर तुम्ही माणसाने बायाला कापूसाचं काम होत नाही, कशाला जावा. काय म्हणते, खायचं खदरा वळण वावराला भार, खायचं खदाडण वावराला भार, रिकामच गेली वावरामध्ये, कशाला आहे का नाही. तसं काय नाही, मी सांगते तुम्हाला किती किलो कापूस भरला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहतो मी. चला आता आपल्याला गव्हाचं दळण करायचंय. गव्हाचं, ज्वारीचं, बाजरीचं दळण करू. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहले. थकवा आला, लय हातपाय दुखतात आज नाही. मग ना कापसाला गेले ना कामाला गेले, त्या भाभीचा फोन आला म्हणून एक जणीचं करून आले. लय हातपाय थकून गेले. 5 नको वावरातलं काम. माझी ताई कशी काम करते काय माहिती बाई. न केलं नाही एवढं वावरातलं काम. ताईला तर रोज उठपळ नुसता कापूस आहे. आणि त्याच्यामुळं मी काय केलं होतं, वावरामध्ये मोबाईल पण घेऊन गेलते. 1 दिवस गेले पण तिथं रेंज नव्हती. मग ते झालं व्हिडिओ काढून नाही घेतला म्या. की म्हणलं पा मी लहान बहीण गेली कापूस येचू लागायला ताईला. दुखासुखाचे लेकरं लहान आहे, तिच्या घरी करायला कोणी नाही, पण तरी ती गेली. तर मग मला पुन्हा व्हिडिओ घेतला, टाकला. तर पाहिला तर म्हणशी की तिकडे गेली म्हणशी कापूस याचायला, आम्हाला येचू लागायला नाही आली असे म्हणते. म्हणलं त्याच्यामुळे मी व्हिडिओच नव्हता घेतला. तसं काय नाही आहे आपल्या बहिणीचं. आज घेतलाय व सांगू राहिले तुम्हाला बसले अशी घरी शिवून झाली पा. चला आता दळण काढून आणते मी. दळण करताना तुम्हाला दाखवते किती किलो कापूस भरला हे पण तुम्हाला शेवटपर्यंत दाखवते मी. पाहत राहा. सगळे कपडे काढून आता ते अंधारा दिसायला लागलाय. काय कपडे काढून आणले. आता घालू कपड्याच्या घड्या. कपड्याच्या घड्या घालून सगळे ठेवून देऊ. बाई एवढे सारे कपडे आणले काढून. पहा केली धावपळ करून सरी.
कसा पण 3 दिवसाचा कापूस ऐकायचं असून तुम्हाला किती याचलाय किती नाही है ना. वाट म्हणत असताना तुम्ही लवकर सांगा मला किती याचलाय किती याचलाय असं म्हणता तुम्ही. बायाला नव्हतं काम होतं ना कशाला जाऊन झोपावं तिथं का नाही. पाय दुखा लागले. आता इकडं मी कपडे काढून सरी कसे भरून ठेवले त्याचे सगळे याच्यामध्ये घड्या घालून ठेवल्या. तिकडं गहू काढून आणले. चला आता करू गव्हाचं दळण. आईर बसायला पाय इकडं लोकांचं चालू आहे पा वर का लागले सिमेंटाची याची धूळ उडवायला. हे पा वर चाललंय पूर्ण प्लास्टर आहे का. ते प्लास्टर चाललंय ना तर सगळी धूळ उडी येते. असं सिमेंट सुक्क सिमेंट मारतात ना तर पूर्ण धूळ येते. त्याच्यामुळे आता घरात बसूनच दळण करणे. चला चटई बाहेर नेऊन टाकली होती मी पण परत आणली घरामध्ये. म्हणलं बाहेर ते सगळं सिमेंट धूळ धूळ उडायला लागली. नको म्हणलं जाऊ दे बरं आहे आपलं घरातच बसून करावं. करू गावात चला ऐकायचंय तुम्हाला मी किती किलो कापूस येचलाय तर चला मी सांगते तुम्हाला आता किती किलो कापूस येचलाय. त्या लोकांची टकटक तर नाही यायची ना त्या व्हिडिओमध्येच काय माहिती आता काय होतंय ते. चला सांगू का. ताईच्या घरी वावर असल्यामुळं कापसाच्या टायमात बी तिच्या मागे अशी दवदव राहते. मुगाच्या टायमात अशी दवदव राहते. ज्वारीच्या टायमात बी तिच्या मागे अशी दवदव राहते. किती करावं लागतंय वावरातलं काम का कमाल माझ्या ताईची. खरंच माझ्याने आकडे होणार नाही होणारच नाही. आज अशी सणसणी येऊन गेली अजिबात होणार नाही. कळते नाही. चला आज घरी असल्यामुळे लवकर चहा आहे. या चहा घ्यायला फक्त चहा नाही वडापाव. हा तेच म्हणलं का मंडळ दाखवायचं नाही. नाही ते नका चोरायचंय. चहा सोबत वडापाव पण आहे. चहा घ्यायला आम्ही दोघच मालेकर आहेत. ते काय कामानं आज घरी आले नाही. आपण दुपारी जेवलो नाही म्हणून भूक लागली. मला चला आपण चहा वडापाव खाऊ आज. त्यासाठी बनवलाय लवकर चहा. घेतो दोघच चहा. चला ते आल्यावर त्याच्यासाठी डबल चहा करावंच लागणार आहे. मी तर जेवलो होतो बाबा दुपारी. जेवली या अंडळी चहा प्यायला तुम्ही पण. तर बघा 3 दिवस कापसाला गेली मम्मी. कापसा गेली तर आता आजच्या 4थ्या दिवशी आली तिला सणसणी. करू आता अंग दुखायलंय. आता असा किती कधी आपला तो कापूस लागे तो अंग दुखू राहिले लगे. सांग बरं मला सांग आपल्या मंडळीला सांग. तुला ऐकायचंय का मी किती येतलाय कापूस तर मग 3 दिवसाचा. हा खरं नक्की सगळ्याला ऐकायचंय का. मग मंडळीला बी ऐकायचंय सगळ्याला तुम्हाला ऐकायचंय कापूस नाही किती येतलाय 3 दिवसाचा किती येतलाय ऐकायचंय का. हा बर आता काय किती किलो येतलाय सगळ्याला विचार पडलाय. ही कापसाला गेली मग हिनं कापूस येतलाय किती सगळ्याला ऐकायचंय. मग आता सांगूच का. मग सांगत लागल. देऊ सांगून. सांगा त्या कापूस 3 दिवसाचा कापूस येतलाय म्या 1 क्विंटल 20 किलो फक्त. हा एवढाच मांडव येतला. काय म्हणले मांडव येतला मग म्हणजे 1 क्विंटल 30 किलो म्हणलं 20 किलो मांडव येतला. तो मांदळ काय असतंय आवडायला समजत नाही. नक्की गेली पुढल्या किती 1 क्विंटल 20 किलो कापूस येतलाय 3 दिवसामध्ये. ते म्हणायला लागले की तिनं मांदळ येतलाय. त्याच्याच तोंडचं ऐकायला पाहिजे तुम्ही. पण ते गेले निघून. आता त्याच्या मागे ते प्लास्टर चालू असल्यामुळे ते काय टिकत नाही झालं. मांदळ येतलाय असं तर म्हणले. मला बरं वाटतं. परत काय म्हणते याचा अर्थ तू कामाला कापसाला तू गेलीच नसती तर बरं झालं असतं ना. मग कसं 2 मारे बोलते. एक चांगलं मांदळ येतला म्हणल्यावर मला भारी वाटलं. आणि गेलीच नसती म्हणल्यावर मग परत नाराज झाले मी. आता ते खुश केलं नाराज केलं. खुश बी केलंय नाराज बी केलंय. सांगा पा कशी बोलत
हे माणसाच्या बोलणारा काही हे चला शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्ही, तुम्हाला माहित पडा कापूस किती किलो याचलाय तर. चला बाय बाय.